कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता कशी आहे तब्येत? त्यांची प्रकृती आता खूप स्टेबल आहे आणि त्यांनी ट्रीटमेंटला सुद्धा चांगला रिस्पॉन्स दिलाय, पण ब्लड लॉसमुळे खूप थकवा आलाय। थोडा आराम केला की ते येतील शुद्धीवर। हे सगळं माझ्यामुळे झालं लीला। मी तुला तिथे एकटं नको सोडायला होता। माझ्यामुळे तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं। आय एम सॉरी। काय? लीलाचा ऍक्सिडेंट झाला? अगं एजे सुद्धा आहे तिच्या बरोबर। तू जरा बरी आहेस ना ग? आनंदाची बातमी दिल्यासारखी काय सांगतेस? हो पण मी लक्ष्मी तुझ्या बहिणीला सांभाळा। मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय लीलाशी आपलं पर्सनल वैर नाहीये। ती फक्त या घरासाठी साजेशी नाही म्हणून आपल्याला ती नकोय। आणि आता ती एजंटची बायको आहे। तिला जर का काही झालं तर त्याचा परिणाम एजंटवर सुद्धा होणार आहे। आणि मुळात मुद्दा तो नाहीच आहे। कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालाय आणि तुला कसलंही गांभीर्य नाहीये का ग? मूर्ख मुली। लक्ष्मी हिचा निर्णय घे तू, नाही तर मी हिला निकालात काढेन। झालं? आता तुलाही मला ऐकवायचंच असेल। असंही मंगळागौरीच्या दिवशी तू मला दगा दिलाच आहेस। असं नाहीये श्वेता, मंगळागौरीच्या दिवशी जहागीरदारांचं नाव खराब होऊ नये म्हणून मी शांत होते। मी काही केलं नाही। नाही ताई नाही, मला कळलंय आता की तुला माझ्याबद्दल ना काहीही वाटत नाही। तुला फक्त त्या तुझ्या दुर्गा बहिणींचा शब्द झेलायचा आणि त्यांच्या मागे मागे करायचा आहे, हो ना? मग भलेही त्या तुला शून्य किंमत देत असतील ना तरी चालेल। श्वेता, बी केअरफुल। आय एम सॉरी, माझं चुकलं। तुझा या घरात ह्यापुढे जर अपमान झाला तर तो माझाही अपमान असेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।